मुलींच्या आत्मरक्षणाच्या काही टिप्स। आत्मरक्षणाची पहिली टिप ही अत्यंत महत्त्वाची आहे, ते म्हणजे स्वसंरक्षणासाठी काही महत्त्वाच्या टिप्स। जेव्हा तुम्ही एकटी असता तेव्हा तुमच्या आजूबाजूला तुम्ही सतर्क राहा। साधे आत्मरक्षणाचे तंत्र शिकणे महत्त्वाचे आहे, जसे अस्वस्थ करणाऱ्या व्यक्तींना धक्का देणे, चावणे, प्रतिकार करणे, ताबडतोब मदतीसाठी मोठ्याने आवाज करणे हे आवश्यक आहे। संबंधांमध्ये संमतीचं महत्त्व, जसं की होय किंवा नाही। जर समोरच्या व्यक्तीला तुम्ही होय म्हणत असाल तर ठीक, आणि जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, त्रास होत असेल, त्या व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे असं वाटत असेल तर मोठ्याने नाही म्हणायला शिका। तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे परिचित व्यक्तीपासून संरक्षण। बऱ्याच वेळेला कुटुंबातील किंवा आपल्या परिचित असणाऱ्या व्यक्तीपासून सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो। परिचित व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल, अस्वस्थ करत असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला स्पष्टपणे नकार द्यायला शिका आणि त्या व्यक्तीला ताबडतोब हाकलून द्या, ढकला, चावा या प्रक्रिया आपण करू शकतो। चौथी महत्त्वाची टिप्स म्हणजे सार्वजनिक स्थळावरील सुरक्षितता। सार्वजनिक स्थळावर जर आपण असाल आणि वेळ रात्रीची असेल तर चोहोबाजूनी नजर फिरवा, चोहोबाजूनी लक्ष ठेवा, कारण आपली स्वतःची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे। अंधारात एकटे जाऊ नका, परिवारातील एखादी व्यक्ती आपल्याबरोबर नेहमी असू द्या। स्मार्टफोन आणि सोशल मीडियाची सुरक्षितता। स्मार्टफोन आज प्रत्येक जण वापरत आहे। स्मार्टफोनमध्ये जर आपल्याला अनोळखी व्यक्तीचा कॉल आल्यास किंवा SMS आल्यास किंवा कुठल्याही प्रकारचा चुकीचा मेसेज आल्यास त्याला रिप्लाय देऊ नका। त्याचबरोबर ईमेलला रिप्लाय देऊ नका, कारण तुमची गोपनीयता अत्यंत सुरक्षित ठेवणं, तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचे आहे। सुरक्षितता तपासणीचे उपाय। तुमच्या घरचे किंवा सुरक्षेचे तपासणीचे काही महत्त्वाचे टिप्स। तुमच्या घराच्या दरवाजावर किंवा खिडक्यांवर सुरक्षितचे लॉक तपासा। घराबाहेर जाताना सुरक्षिततेसाठी शेजाऱ्यांना तसेच मित्रांना या गोष्टीची कल्पना द्या। अस्वस्थ किंवा धोकादायक परिस्थितीत ताबडतोब मदतीसाठी कॉल करा। तर मुलींनो, लक्षात ठेवा, मी सुरक्षित तर देश सुरक्षित। मदतीसाठी आवाहन करण्यासाठी कॉल नंबर आहे 112, जिथे तुम्हाला पोलिसांची मदत लगेचच 15 ते 20 मिनिटांमध्ये लगेचच मिळू शकते। धन्यवाद।